नमस्कार मित्रांनो. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण रोज म्हणतो ती हनुमान चालीसा नेमकी का लिहिली गेली? काही लोक म्हणतात ती फक्त स्तोत्र आहे, पण तिच्या मागे एक अशी कथा सांगितली जाते जी खूपच रोचक आणि प्रेरणादायी आहे. मित्रांनो, हनुमान चालीसा लिहिणारे महान संत होते तुलसीदास. ते भगवान रामायांचे अतिशय मोठे भक्त होते आणि त्यांना हनुमान यांच्यावरही प्रचंड विश्वास होता. असं सांगितलं जातं की तुलसीदासजींना लहानपणापासूनच भगवान रामाच्या कथा ऐकायला खूप आवडायचं. जसजसे ते मोठे झाले तसतशी त्यांची भक्ती अजून वाढत गेली. एकदा अशी परिस्थिती आली की त्यांना तत्कालीन सम्राट अकबर यांच्या दरबारात बोलवण्यात आलं. दरबारातील काही लोकांनी तुलसीदासजींना सांगितलं की तुम्ही इतके मोठे संत आहात तर एखादा चमत्कार करून दाखवा. पण तुलसीदासजी शांतपणे म्हणाले, मी चमत्कार करत नाही, मी फक्त प्रभू रामाची भक्ती करतो. ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही. असे म्हणतात की त्यांना काही काळासाठी कैदेत ठेवण्यात आलं. कैदेत असताना तुलसीदासजींनी पूर्ण श्रद्धेने हनुमानजींचं स्मरण केलं. त्या भक्तीच्या शक्तीतून त्यांनी एक अद्भुत स्तोत्र लिहायला सुरुवात केली. तेच म्हणजे हनुमान चालीसा. मित्रांनो, चालीसा या शब्दाचा अर्थ आहे 40, कारण या स्तोत्रामध्ये 40 चौपाया आहेत. या 40 चौपायांमध्ये हनुमानजींची शक्ती, बुद्धी, धैर्य आणि भगवान रामांवरील त्यांची भक्ती याचं वर्णन केलं आहे. असं मानलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने हनुमान चालीसा म्हणते तेव्हा तिच्या मनातील भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. कारण हनुमानजींचं संपूर्ण जीवन हे धैर्य, सेवा आणि भक्तीचं प्रतीक आहे. मित्रांनो, म्हणूनच आज भारतात लाखो लोक सकाळी किंवा संकटाच्या वेळी हनुमान चालीसा म्हणतात. ही फक्त प्रार्थना नाही तर एक प्रेरणा आहे की कोणत्याही संकटात धैर्य सोडू नका. जर तुम्ही कधी घाबरलेले असाल, निराश असाल किंवा मन अस्थिर असेल तर शांतपणे हनुमान चालीसा वाचा. अनेक लोक सांगतात की त्यामुळे मनाला खूप शांतता मिळते. म्हणूनच शेकडो वर्षांनंतरही हनुमान चालीसा इतकी लोकप्रिय आहे. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की लिहा, जय बजरंगबली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.